भुसावळ तालुक्यातील टहाकडे फाट्यावर बेकायदेशीररित्या गावठी बनावटीच्या कट्ट्याची खरेदी विक्री करणाऱ्या दोघांवर वरणगाव पोलिसांनी झडप घालून दोघांना ताब्यात घेतले। यावेळी त्यांच्या जवळील 2 गावठी कट्टे व जिवंत कारतूस असे 34,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करीत दोघांस अटक करण्यात आली। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की तालुक्यातील टहाकडे फाटा जवळ सार्वजनिक जागी गावठी पिस्तूल आणि जिवंत कारतूस खरेदी विक्री होत असल्याची वरणगाव पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली। माहिती मिळताच सह पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जितेंद्र जैन व पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील यांनी टहाकडे फाट्यावर रविवार 23 जून रोजी रात्री 11:30 वाजता सापडणार असून टहाकडे फाट्यावर संशयित सागर प्रकाश डीके उर्फ सत्या राहणार टहाकडी तालुका भुसावळ, आकाश विष्णू सपकाळे राहणार रायपूर तालुका रावेर या दोघांची चौकशी केली असता त्यांच्याकडे गावठी बनावटीचा कट्टा, पिस्तूल व 2 जिवंत कारतूस मिळून आले। त्यांच्या विरोधात 2024 शस्त्र अधिनियम 325/725 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक जितेंद्र जैन हे करीत आहेत। दीपक राठोड यांचा रिपोर्ट DR न्यूज जळगाव।